नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ मी आपणाला भेटायला आलो. मला विश्वास आहे मित्रांनो, की आपण आनंदी आणि उत्साही असाल. मित्रांनो, आजचा विचार किंवा आजचा व्हिडिओ विशेष करून उद्योजक मित्र किंवा ज्यांना स्टार्टअप करायचं आहे किंवा ज्यांनी केलेलं आहे आणि जे उद्योग करत आहेत त्या सर्वांसाठी. बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपला यश किंवा आपलं एकंदरीत नियोजन उत्पादकतेच्या संबंधात असेल किंवा सर्व गोष्टी मिळून माझा व्यवसाय किती उत्तम होईल या संबंधात असेल, त्या सर्वांसाठी हा विचार घेऊन आलोय आणि त्याचं हेडिंग आहे फोकस. FOCUS अर्थात उद्योजकांच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने जीवनाचा यशस्वी मार्ग काय असला पाहिजे आणि तो मार्ग प्रत्येक उद्योजकाला कसा प्राप्त करता येईल या संबंधातलं हे निवेदन मी करू इच्छितोय. आणि तुम्हाला या संबंधातले जे काही मी गोष्टी शेअर करणार आहे त्या जर तुम्ही प्रॅक्टिकली केल्या तर निश्चितच मित्रांनो तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. उद्योजक म्हणजे नुसतं पैसे निर्माण करणे नाही, तर मित्रांनो एक जबाबदारी आहे, एक सर्वार्थानं संघर्ष आहे आणि मित्रांनो एक उत्तम पद्धतीचं नेतृत्व आहे. आणि यांना जे जे उद्योजक आहेत या सर्वांना सतत सातत्यपूर्ण त्यांना जबाबदारीने काम करावं लागतं. प्रत्येक उद्योजकाला स्पर्धा आहे, त्याला आर्थिक दबाव आहे, त्याचप्रमाणे त्याला अनेक अशा अडचणी आहे, विशेष करून कर्मचारी व्यवस्थापन. आजकाल तुम्हाला माहिती आहे लेबरचे चॅलेंजेस काय मोठ्या प्रमाणात आहे आणि योग्य लेबर मिळत नाही आपल्याला. आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं कस्टमरच्या अपेक्षा, ग्राहकांच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात, खूप मोठ्या असतात. त्याला आपण कशा पद्धतीने सामोरं जायला पाहिजे आणि थोडक्यात बदलत्या बाजारपेठेच्या या संपूर्ण आव्हानांना आपण समोर जाणं किती आवश्यक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर यश मिळवायचं असेल, आपल्याला जर बाजारात टिकून राहायचं असेल, तर आपल्याला फोकस अत्यंत जरुरी आहे. आणि हे सूत्र उद्योजकांसाठी अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. मग अर्थातच फोकस मधला जर पहिला एफ घेतला तर तो काय आहे, तर तो तुमचा विश्वास आहे, फेथ आहे. आणि हा फेथ तुम्हाला आणि मला निर्माण करावा लागतो. जे मित्र आहेत इथे जे ऐकतायत मला, त्यांना माहिती आहे की विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी कित्येक वर्ष खर्च केलेली आहेत. कारण कस्टमर रिलेशन इस्टॅब्लिश करणे, त्याच पद्धतीने सर्व गोष्टी मार्केटमध्ये एक व्यक्तिगत विश्वास आणि कंपनीचा विश्वास निर्माण करणे, हे खरं त्या दिव्यातून ते गेलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी आपल्या ध्येयावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि ते ठेवत असताना त्यांना एक गोष्ट नेहमी लक्षात आली पाहिजे की त्यांनी स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवायला पाहिजे, स्वतःच्या कॅपॅसिटीवरती विश्वास ठेवायला पाहिजे. कारण प्रत्येक व्यवसायामध्ये, मग तो मोठा व्यवसाय असो छोटा व्यवसाय असो, तुमचा विश्वास हा तो व्यवसाय निर्माण करत असतो मित्रांनो. आणि उद्योजकाने नेहमी स्वतःवर आणि आपल्या ध्येयावर नेहमी आपल्या क्षमतेनुसार विश्वास ठेवायचा आहे. अर्थात काही कठीण प्रसंग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आलेले असतील किंवा येतील, तेव्हा तुम्ही कधी आयुष्यात हार मानू नका. अर्थात बरेच मी उद्योजक पाहिलेले आहेत, ते कधी हार मानत नाहीत, ते तटस्थ असतात आणि त्या पद्धतीने ते आपलं उत्तम काम करतात. पण काही लोक बऱ्याच वेळेला हार घेतात आणि अनेक तुम्ही विविध गोष्टी तुम्ही वाचल्या असतील, पाहिल्या असतील की ते संपूर्णपणे आपला वेगळा विचार करतात आणि या जगातून त्या पद्धतीने त्यांना जे काही प्राप्त करायचं असतं ते ते प्राप्त करू शकत नाही. म्हणून अनेक वेळा तुमचं व्यक्तिगत नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं आणि तुम्हाला बऱ्याच वेळा अपयशही येतं. लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपेक्षित परिणाम तुम्हाला मिळत नाही म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा काय होता, दुःखी होता किंवा तुम्हाला वाईट वाटतं. पण एक सांगू, तुम्ही जर तुमच्याकडे स्वतःच्या विश्वासाकडे पाहिलं आणि प्रत्येक संकटाला तुम्ही संधीमध्ये रूपांतरित करत गेलात, तर मला विश्वास आहे की तुम्हाला एक उत्तम उद्योजक होता येतं. अर्थात अडचणी येणे आणि ती संधीत रूपांतर करणे कसं, तर कोविडमध्ये तुम्हाला माहिती आहे की अनेक प्रकारे आपण घरगुती काही व्यवसाय चालू केले. म्हणजे ज्यांना जी कला येत होती त्या कलेचा विकास त्यांनी केला आणि त्या अडचणीतल्या काळामध्ये त्यांनी संधीत रूपांतर केलं आणि एक नवीन व्यवसायाला सुरुवात केली.
म्हणजेच अडचणीमधून तुम्हाला मार्ग भेटतात. पण ते मार्ग भेटण्यासाठी तुम्हाला एक जागरूकता हवी आहे आणि ती जागरूकता केवळ तुम्ही तुमच्या विश्वासावरून तुम्ही निर्माण करू शकता. म्हणून तुमच्याकडे जर फेथ असेल, विश्वास असेल, तर तुम्ही धैर्याने निर्णय घेऊ शकता. त्याचप्रमाणे टीमला प्रेरणा देऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं, संकट आल्यानंतर संकटामध्ये शांत राहता आणि सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही दीर्घकालीन विचार करू शकता. कारण तुम्हाला माहिती आहे, मला 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष कुठं मला कशा पद्धतीने माझा व्यवसाय वाढवायचा आहे आणि यासाठी मित्रांनो, तुम्हाला योग्य संगत महत्वाची आहे, योग्य मार्गदर्शनाची महत्वाची आहे आणि योग्य कस्टमर डेव्हलप करण्याची गरज आहे आणि त्यासाठी तुमची टीम आणि सिस्टम ही सगळ्यात महत्वाची आहे. तर मित्रांनो, एकच गोष्ट आज तुम्हाला आणि मला समजली पाहिजे, की ज्यांना स्वतःच्या ध्येयावरती विश्वास ठेवता येतो, त्यांना जग नेहमी साथ देतं. तर काय मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं यशस्वी झाला आहात ना? हां, जे स्टार्टअपवाले असतील, ज्यांनी नवीन उद्योजक सुरू केला असेल, तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही हार मानू नका. तुम्ही धैर्याने पुढे या. तुम्ही टीम तुमची तयार करत असताना टीममध्ये त्या पद्धतीची मानसिकता, त्या पद्धतीचं वर्क कल्चर तयार करा, कार्यसंस्कृती तयार करा आणि संकट आल्यानंतर कधीही घाबरू नका. कारण येणारे अप अँड डाऊन्स हे तुम्हाला उद्योजकामध्ये विकासाकडे घेऊन जाणारे असतात. त्यामुळे तुम्ही लाँग टर्मचा विचार करा, शॉर्ट टर्मचा विचार कधीही करू नका. तर काय मित्रांनो, फक्त विश्वास हा तुमच्याकडे हवा आहे आणि तो असेल तर तुम्हाला सर्व काही प्राप्त होतं. मला विश्वास आहे मित्रांनो, की बऱ्याच मित्रांना स्वतःवरती विश्वास ठेवत असताना शंका घेतात. तेव्हा मित्रांनो, कधीही सेल्फ डाऊट तुम्ही घेऊ नका. कारण तुम्ही मातब्बर आहात, तुम्ही उत्तम पद्धतीचे त्या उद्योग निर्मितीमध्ये क्रियाशील भूमिकेमध्ये काम करणारे आहात. तेव्हा एकच मी म्हणेन, की तुमचा विश्वास हा पक्का असला पाहिजे आणि आत्मविश्वास हा त्याहून पक्का पाहिजे. तर काय मित्रांनो, मग हा तुम्हाला व्हिडिओ तुमच्या विश्वासाला वाढण्यासाठी नक्कीच मदत करेल. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ या पद्धतीने तुम्हाला त्या वेगवेगळ्या स्टेप्समध्ये विश्लेषित करणार आहे. तर आज मी केलेलं आहे फेथवरती आणि नंतरच्या राहिलेल्या जे काही अर्थातच फोकस या वर्ड टू वर्ड एक्सप्लेनेशनचा दुसरा व्हिडिओ माझा येणार. त्यामध्ये मी त्या गोष्टी तुम्हाला मांडणार, की जेणेकरून तुम्हाला त्या पद्धतीने आनंद घेता येईल आणि स्वतःमध्ये व्यक्तिगत विकास करता येईल. एक उद्योजक म्हणून विकास करत असताना तुमचं वाचन मोठं पाहिजे. अर्थातच अनेक प्रकारची पुस्तकं जी आवश्यक आहेत व्यवसायासाठीची, व्यक्तिमत्वाविषयी ती वाचली पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही चर्चा केली पाहिजे आणि चर्चा त्या विद्वान लोकांशी केली पाहिजे, त्या ज्ञानी लोकांशी केली पाहिजे, की ज्यामध्ये तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तर काय मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर माझा नंबर आहे 7768981355. पुन्हा एकदा सांगतो, 7768981355. तर काय मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवता येईल का? नक्की पाठवा. जे नवतरुण खऱ्या अर्थानं उद्योजक होऊ इच्छित आहे, त्या सर्वांसाठी हा एक मार्गदर्शकाचा व्हिडिओ ठरेल. अर्थात तरुण तरुणी जे कोणी असतील त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. तर माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करत आहात, सबस्क्राईब करत आहात आणि मला माहिती आहे, की तुम्हाला त्या पद्धतीने प्रेरणा मिळत आहे. मला विश्वास आहे, की आतापर्यंत तुम्ही मला प्रतिसाद दिलाय, इथून पुढे द्या. कारण हेतू एकच आहे, की तुम्ही यशस्वी व्हावं पण. तर काय मित्रांनो, चला, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आतुर असालच. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात आणि विशेष करून मला तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही विशेष करून कमेंट्स द्या. त्या कमेंट्स मला प्रेरणादायक ठरतील आणि नवीन गोष्टी त्यामध्ये मांडता येतील. धन्यवाद.